जबरदस्तीचे लग्न, सूड आणि प्रेम. एपिसोड 2. देशमुख मेन्शनची प्रसन्न सकाळ आणि बागेतील अनपेक्षित रोमांच. सकाळची कोवळी किरणं देशमुख मेन्शनच्या प्रशस्त गार्डनमध्ये पसरली होती. पक्ष्यांचा किलबिलाट आणि फुलांचा सुगंध वातावरणात एक वेगळीच टवटवी आणत होता. आरोहीने आज गुलाबी रंगाची सुंदर साडी नेसली होती, ज्यामध्ये तिचं रूप अधिकच खुलून दिसत होतं. ती छोट्या पिहूला तिच्या स्टॉलरमध्ये खेळण्याच्या गाडीत बसून बागेत फिरत होती. बघ पिहू बाळा, हे लाल गुलाब किती छान दिसतंय ना, आणि ते बघ पांढरं मोगऱ्याचं फूल. आरोही पिहूला फुलांची ओळख करून देत होती आणि स्वतःही खूप आनंदी दिसत होती. पिहूच्या निरागस हास्यात ती आपलं सगळं दुःख विसरून गेली होती. तेवढ्यात तिचं लक्ष झाडांना पाणी देणाऱ्या पाईपकडे गेलं. नळापासून तो पाईप अचानक निसटला होता आणि पाणी वाया जात होतं. आरोहीने पिहूला सुरक्षित अंतरावर एका बाजूला उभं केलं आणि ती तो पाईप जोडण्यासाठी धावली. पण जसा तिने पाईप हातात धरला तसा पाण्याचा दाब वाढला आणि फवारा थेट तिच्या चेहऱ्यावर आणि साडीवर उडाला. आरोही ही पूर्णपणे भिजली. तिचे ओले केस तिच्या चेहऱ्यावर आले होते. नेमक्या याच वेळी आरव फोनवर बोलत गॅलरीत बाहेर आला. आरोहीची ही अवस्था पाहून तो कपाळावर आठी आणत ओरडला, शिट, एक काम नीट करता येत नाही या मुलीला. बावळटपणाचा कळस आहे अगदी. तो रागातच खाली आला आणि आरोहीच्या हातातून तो पाईप हिसकावून घ्यायला गेला. बाजूला हो, मी बघतो काय झालंय ते, असं म्हणत आरव पाईप जोडायला लागला. पण नशीब काही वेगळंच होतं. आरवने पाईप घट्ट पकडण्याच्या आधी तो पुन्हा निसटला आणि पाण्याचा मोठा फवारा आरववरही उडाला. बागेत सर्वत्र पाणी साचल्यामुळे जमीन घसरडी झाली होती. आरवचा संताप अनावर होत असताना अचानक आरोहीचा पाय चिखलावरून घसरला. आई ग, अशी ती किंकाळली, उमटली. आरोही जमिनीवर पडणार इतक्यात आरवने चपळाईने आपला हात पुढे केला आणि तिला सावरलं. आरवच्या दोन्ही भक्कम बाहूमध्ये आरोही विसावली होती. त्याने तिचा तोल सांभाळण्यासाठी तिच्या कमरेला घट्ट पकडलं होतं. पाण्याचा फवारा अजूनही त्या दोघांवर पडत होता. भिजलेली गुलाबी साडी, आरोहीच्या डोळ्यातील भीती आणि आरवची ती तीव्र नजर, दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेले होते. वेळ जणू तिथेच थांबली होती. पण हा रोमॅन्टिक क्षण लांबून कोणीतरी जळजळीत नजरेने पाहत होतं. अर्पिताची आई संगीता. ती तिथे आली होती. या दोघांना अशा अवस्थेत पाहून तिचा चेहरा रागाने लालबुंद झाला. तिच्या मनात मस्तर दाटून आला. ती स्वतःशीच पुटपुटली, हे काय चाललंय? ही पोरगी तर आरवच्या मनावर घर करते. जर हे असंच राहिलं तर माझ्या मुलीचं स्थान धोक्यात येईल. मला काहीतरी असं करावं लागेल की आरव या मुलीला कायमचा तिरस्कार करेल. थोड्या वेळाने आरवला जाणीव झाली आणि तो पटकन बाजूला झाला. आपल्या मनातील भावना लपवण्यासाठी तो पुन्हा कठोर झाला. तो ओरडला, काय गरज आहे नसते ते उद्योग करायला? तुला सवयच झाली चुकीची कामं करायची आणि गोंधळ घालायची. आधी स्वतःला सांभाळायला शिक आणि मग बाकीचं बघ. आरव रागाने तिथून तरातरा निघून गेला. पण जाताना तो पुन्हा एकदा मागे वळून भिजलेल्या आरोहीकडे बघायला विसरला नाही. थंडीने थरथरत आरोही पिहूला घेऊन घरात जाते आणि कारस्थान रचणारी अर्पिताची आई संगीता हिच्या मनात आता संपत्तीची लालसा निर्माण झाली होती. तिला भीती होती की जर आरवने कधी ना कधी आरोहीला पत्नी म्हणून स्वीकारलं तर या अफाट संपत्ती आणि देशमुख मेन्शनवर तिचे राज्य येईल. संगीता आरव समोर रडण्याचे नाटक करत गेली आणि म्हणाली, आरव बाळा, मला वाटतंय मला आता तुझ्यासोबत याच घरात राहावं लागेल. या आरोहीवर माझा अजिबात विश्वास नाही. जिने माझ्या काळजाचा तुकडा असलेल्या अर्पिताचा बळी घेतला, ती उद्या तुझ्या या 1 वर्षाच्या निरागस पिहूला पण काहीतरी उपाय करू शकते. आरव, जो आधीच आरोहीच्या तिरस्काराने आंधळा झाला होता, त्याने संगीताला घरात राहण्याची परवानगी दिली. संगीता आपले सर्व सामान घेऊन एखाद्या राणीसारखी देशमुख मेन्शनमध्ये दाखल झाली. आरव समोर असताना ती अगदी शांत आणि दुःखी असल्याचा आव आणायची. पण आरव ऑफिसला गेला की तिचा खरा रुद्र अवतार बाहेर यायचा.
एके दिवशी दुपारी आरोही प्रचंड भुकेलेली असताना डायनिंग टेबलवर जेवायला बसली. तिने घास घेणार इतक्यात संगीताने तिच्या पुढचे ताट जोरात हिसकावून घेतले. आरोहीने आश्चर्याने विचारले, आत्या, हे काय आहे? तुम्ही माझं जेवण का ओढून घेतलं? तेव्हा संगीताने एका प्लेटमध्ये पूर्णपणे कोळसा झालेली जळालेली पोळी आणि पाण्याचा पेला तिच्या समोर आपटला. संगीता, तुझ्या नशिबात हेच आहे. तुला काय वाटलं माझ्या अर्पितेचं ऐश्वर्य तुला इतक्या सहज मिळेल? आरवने जे सांगितलंय ना तेच मी करते. खायचं असेल तर हीच जळालेली पोळी खा, नाहीतर उपाशी राहा. आरोही रडत, आत्या, आरव सर असं कधीही सांगणार नाही. तुम्ही माझ्याशी असं का वागताय? संगीता, जास्त बोलू नकोस. जोपर्यंत मी इथे आहे तुला सुखाचा घास घेऊ देणार नाही, कळलं? आरोही निमूटपणे तिथून उठली. नोकरांना तिची दया येत होती, पण आरवच्या रागापुढे कोणाचे चालत नव्हते. शीतलचा त्याग आणि तो जीवघेणा साप. घरात काम करणाऱ्या एका मेडने जेव्हा बघितलं की संगीताने आरोहीला उपाशी ठेवलंय, तेव्हा तिने बाहेर जाऊन शीतलला सर्व सांगितलं. शीतल ही ती स्त्री होती जिला आरोही आजवर आपल्या आईबाबांच्या दुःखाचे कारण मानत होती. शीतल मायेने आरोहीसाठी घरून जेवण घेऊन येते, पण तिला पाहताच आरोहीचा राग अनावर होतो. आरोही, कोणी सांगितलंय तुम्हाला इथे यायला? मला तुमचं जेवण नकोय. माझ्या आईबाबांचं आयुष्य तर तुम्ही आधीच उद्ध्वस्त केलंय. आता मला असं बघून तुम्हाला आनंद होतोय ना? शीतल काहीच बोलली नाही. तिच्या डोळ्यात फक्त पाणी होतं. ती शांतपणे तिथून निघून गेली. थोड्या वेळाने आरोही घराच्या अंगणात लहानग्या पिहूला खेळवत होती. आरव घरी नसल्याची संधी साधून संगीताने एक विषारी साप आरोहीच्या दिशेने सोडला. साप फणा काढून आरोहीच्या अगदी जवळ पोहोचला. तिथेच जवळ कपडे वाळत घालत असलेली शीतलचे लक्ष सापाकडे गेले. आरोही बाजूला हो, असं ओरडत शीतलने धावत येऊन आरोहीला जोराचा धक्का दिला. आरोही बाजूला पडली, पण तो विषारी साप शीतलच्या पायाला चावला. आरोहीला साप दिसलेला नव्हता. तिला वाटले की शीतलने मुद्दाम तिला धक्का दिला. आरोही, तुम्ही वेड्या झालाय का? आज मी तुम्हाला तुमच्या हातचं जेवण केलं नाही म्हणून मला असा धक्का दिला? किती वाईट आहात तुम्ही. पण बोलता बोलता तिचे लक्ष शीतलकडे गेले. शीतलच्या तोंडातून फेस येत होता आणि ती जागीच कोसळली. आरडाओरडा ऐकून आराधना आजी, जी संगीताची आई आहे, आणि नीलम बाहेर आल्या. धावत आल्या. आजी ओरडल्या, साप साप. शीतलला साप चावला. सत्याचा भीषण स्फोट. हॉस्पिटलच्या आयसीयू बाहेर सर्वजण चिंतेत उभे होते. आरोही सुन्न होऊन बसलेली होती. तिने आजीला विचारले, आजी, त्यांनी असं का केलं? त्यांनी तर माझ्या आईबाबांना वेगळं केलं होतं ना? तो रागातच खाली आला आणि आरोहीच्या हातात, मग आज मला वाचवायला स्वतःचा जीव का धोक्यात बाजूला टाकला? हो, मी बघतो काय तेव्हा झालं. आराधना आजींनी कठोर सत्याचा उलगडा केला. असं म्हणत आरोही, पाईप तू सोडायला आजवर जे ऐकलं ते सगळं खोटं होतं. शीतलने तुझ्या आईबाबांना वेगळं नाही केलं, तर तुझ्या आईने शीतलचा संसार मोडला. शीतल ही तुझ्या वडिलांची सर्वत्र पाणी प्रतापची पहिली बायको आहे. तुझ्या आईला वैष्णवीला हे सर्व माहिती असून संतापनावर तिने प्रतापला हे सर्व पाय चिखलावरून घसरला. वैष्णवीला हे सर्व माहिती असूनही तिने प्रतापला आपल्या जाळ्यात ओढलं. ती लग्नाआधीच गरोदर राहिली आणि प्रतापला घेऊन पळून गेली.
आरोहीला आरोहीच्या धक्का दोन्ही बसला. भक्कम बाहूंमध्ये पण संगीताने आरोही आपला विसावली जुना होती. राग काढला. त्याने तिचा तो तोल हो, आणि तुझ्या सांभाळण्यासाठी आईमुळेच तिच्या माझं कमरेला ही घट्ट घर पकडलं तुटलं. होतं. वैष्णवी ही माझ्या पाण्याचा नवऱ्याची भिजलेला बहीण गुलाबी होती. साडी, तिने जे आरोहीच्या केलं डोळ्यातली त्यामुळे भीती, भोसले भीती वाड्यात तिला कोणी आणि स्वीकारलं आरोहीची नाही. ती तीव्र माझ्या नजर नवऱ्याला दोघेही इतका एकमेकांच्या डोळ्यात राग आला की त्याने बहिणीच्या गेले होते. पापाची वेळ जणू शिक्षा तिथेच मला थांबली दिली होती. आणि मला पण 5 हा वर्षाच्या रोमॅन्टिक क्षण अर्पितासह लांबून घराबाहेर कोणीतरी काढलं. चळचळीत नजरेने पाहत होता. माझ्या स्वतःच्या आईने, अर्पिताची आराधना आई, आजीने मला इथे संगीता, आश्रय दिला. इथे पण आली माझं होती. आयुष्य त्या तुझ्या दोघींना अशा अवस्थेत पाहून, आईमुळेच उद्ध्वस्त दोघांनाही अशा अवस्थेत पाहून तिचा चेहरा रागाने झालं. लालबुंद नीलम झाला. पुढे होऊन तिच्या म्हणाली, मनात मस्त आरोही, दाटून तुझी आलं. आई ती प्रताप स्वतःशीच दादांना घेऊन पुटपुटली. पळून हे गेली काय आणि ही चाललंय? शीतल पोरगी तर गेल्या आरोहीच्या मनात 21 वर्षापासून एका घर जिवंत करते. जर हे असंच राहिलं तर जिवंत माझ्या मुलीचं विधवेचं स्थान आयुष्य धोक्यात जगते येईल. मला आणि काहीतरी आम्हाला कसं करावं लागेल की आरव या मुलीचा कायमचा तिरस्कार करेल. थोड्या आणि वेळात आम्हाला आरव तिला फुकट आरवला सांभाळावं जाणीव झाली लागतंय. आणि तो पटकन बाजूला तुझ्या झाला. आईच्या एका आपल्या चुकीमुळे मनातील भावना किती संसार लपवण्यासाठी तो पुन्हा उद्ध्वस्त कठोर झाला. झाले. तो हे तुला ओरडला, कधीच काय समजलं गरज नाही. आहे नसते उद्योग करायला? तुला सवयच झाली चुकीची कामं करायची आणि गोंधळ पश्चातापाची घालायचा. आग. आधी स्वतःला सांभाळायला शिक आणि मग बाकीचं बघ. आरोहीच्या रागाने पायाखालची तिथून जमीन थराथरा निघून सरकली. गेला. तिला ते सर्व प्रसंग आठवू लागले पण जेव्हा जाताना तिने तो पुन्हा शीतलचा एकदा अपमान केला होता. मागे वळून तिला भिजलेल्या आठवलं आरोहीकडे की बघायला एकदा तिने विसरला. मुद्दाम शीतलला शेणामध्ये पाडलं थंडीने होतं. थरथरत तरीही आरोही त्या पिहूला माऊलीने घेऊन कधीच घरात तक्रार जाते केली आणि नाही. कारस्थान आरोही रचणारी अर्पिताची रडत आई संगीता कोसळली. हिच्या मनात आता तेव्हा मी एक संपत्तीची निर्दोष लालसा व्यक्ती निर्माण झाली इतका होती. त्रास तिला भीती होती की निर्दोष जर व्यक्तीला आरवने इतका कधी ना त्रास कधी दिला. आरोहीला पत्नी म्हणून खरे स्वीकारले गुन्हेगार तर तर या माझ्या अफाट संपत्ती माझेच आणि आई देशमुख बाबा होते. पेन्शनवर तिचं मी राज्य किती येईल. मोठी पापी नाही. संगीता शीतल आरव समोर आंटीने रडण्याचे नाटक मला करत गेली वाचवण्यासाठी आणि म्हणाली, मृत्यूला जवळ केले आणि मी आरव बाळा, त्यांनाच दोष देत राहिले. मला वाटतंय त्यांनी ठरवलं असतं तर मला बोललं मला आता असते तुझ्या की सोबत या तुझ्या घरात आई राहावं वडिलांनी लागेल. मला त्रास या दिला. आरोहीवर माझा अजिबात विश्वास नाही. जिने माझ्या मृत्यूला काळजाचा जवळ तुकडा केलं असलेल्या आणि मी अर्पिताचा त्यांनाच बळी दोष घेतला. देत राहिले. ती उद्या त्यांनी तुझ्या ठरवलं एक असतं तर वर्षाच्या मला त्या मुलाला शांतपणे दिलेला सर्व आणि सहन तुझ्या करत आईवडिलांनी होत्या. मला त्रास आरोही दिला. पण आयसीयू त्या शांतच्या शांतपणे काचेतून सर्व शीतलकडे आरोहीचा पाहत तिरस्कार उपचाबोशी आणि रडू आईसीयू लागली. आज तिला आईसीयूच्या कळलं घरात होतं की राहण्याची रक्ताच्या परवानगी नात्यापेक्षा रडू लागली. आज त्यागाचं तिला नातं कळालं किती होतं मोठं की असतं. रक्ताच्या संगीता, नात्यापेक्षा सर्व काय होईल पुढे? आरोही शीतलची शीतलची माफी काय होईल पुढे? मागेल का? आणि आरवला कळेल का? समोर आणि आरवला सर्वांपुढे कळेल एक दिवस का? शांत माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आरव आयकॉन ऑफिसला करा. गेला की क्लिक बेल करा. आयकॉनवर धन्यवाद. तिचा खरा रुद्र अवतार बाहेर यायचा. एके दिवशी दुपारी धन्यवाद. आरोही प्रचंड भुकेलेली असताना डायनिंग टेबलवर जेवायला बसले. तिने घास घेणार इतक्यात संगीताने तिच्या पुढचे ताट जोरात हिसकावून घेतले. आरोहीने आश्चर्याने विचारले, आता हे काय आहे? तुम्ही माझं जेवण का ओढून घेतलंय? तेव्हा संगीताने एक प्लेटमध्ये पूर्णपणे आश्चर्याने आता हे काय पूर्णपणे कोळसा झालेली जळलेली पोळी आणि पाण्याचा पेला तिच्यासमोर आपटला. संगीता, तुझ्या नशिबात हेच आहे. तुला काय वाटलं माझ्या अर्पिताचं ऐश्वर्य तू इतक्या तुला सहज मिळेल? आरवने जे सांगितले तेच मी करते. खायचं असेल तर हीच जळलेली पोळी खा, नाहीतर उपाशी राहा. आरोही रडत, आता आरव सर असं कधीच सांगणार नाहीत. तुम्ही माझ्याशी असं का वागतायत? संगीता, जास्त बोलू नकोस. जोपर्यंत मी इथे आहे तुला सुखाचा एक घास घेऊ देणार नाही, कळलं? आरोही निमूटपणे तिथून उठली. नोकरांना तिची दया येत होती, पण आरवच्या रागापुढे कोणाचेच काही चालत नव्हते. प्रकरण 2. शीतलचा त्याग आणि तो मोठा जीव घेणा साप. घरात काम करणाऱ्या एका मेडने